नाशिकमध्ये सुद्धा जोरदार अवकाळी पाऊस बरसला। या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिक शहरातल्या द्राक्ष बागायतदारांना चांगलाच फटका बसलाय। गारपिटीमुळे अनेक ठिकाणी द्राक्ष गळून पडलेली आहेत। द्राक्षांना गारपिटीचा फटका बसल्यानं 2 ते 3 दिवसात तडे जाण्याची भीती शेतकऱ्यांना आता सतावतीये। त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी सुद्धा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतलेल्या द्राक्ष भागातलं द्राक्ष काढण्याचं काम थांबवलेलं आहे। सरकारनं मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। अशाच काही द्राक्ष बागेतल्या शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी संवाद साधला। आपण पाहूया। नाशिक शहरासह काल जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। नाशिकमध्ये माडसांगवी गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि याचा जो फटका आहे तो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। चांगल्या क्वालिटीची जी द्राक्ष आहे ती आता बेदाण्यासाठी देण्याची जी वेळ आहे ती शेतकऱ्यांवर या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी, आपण त्यांना विचारा, दादा किती एकरची बाग होती आणि किती नुकसान झालं? 1.5 एकरची बाग होती आणि जवळ कमीत 8 ते 9 लाखाचं नुकसान झालं आहे आमचं। 8-9 लाखाचं नुकसान झालेलं आहे। कालचा इतक्या प्रचंड मोठा ह्याच्यात पाऊस आला, 10 ते 15 मिनिटात पाऊस आला, पण इतकी गारपीट होती आणि विजा खूप कडकडत होत्या। किती भावने हा द्राक्ष जाणार होता आणि आता याला काय भाव मिळणार आहे? याआधी 2 दिवस याच्या काढणी झाली होती, त्यावेळेस तो जवळपास 65 रुपये किलोने दिला होता। पण आता कालच्या या पावसामुळे जवळपास तो 20 रुपये किलोने आता बेदाण्याला द्यावा लागेल। जवळपास 40 ते 45 रुपये या एका किलो मागे आमचं नुकसान झालेलं आहे। किती एकर, म्हणजे तुम्हाला या बागेसाठी किती खर्च आलेला होता, किती तुम्हाला खर्च लागला आणि आता याचे किती पैसे मिळणार आहे? जवळपास या बागेला सर्व खर्च, वार्षिक खर्च जवळपास 3.5 ते 4 लाख रुपये येतो आणि आता तेवढे पैसे पण होणार नाही आम्हाला आणि बरोबरच प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे। जर हे द्राक्ष टिकले असते तर किती उत्पन्न मिळालं असतं? जवळपास एकरी आम्हाला जवळपास ते 10 ते 12 लाख रुपये एकरी यावेळेस रेट पैसे झाले असते। 7 ते 8 लाखाचं तुमचं साधारणतः नुकसान झालेलं आहे। तर ह्या नुकसान भरपाई मिळवायची यासाठी तुम्ही काही मागणी करणार आहात का? नक्कीच आम्हाला या पावसामुळे बरंच आमचं नुकसान झालं आणि आमच्या सरकारला विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई ही द्यावी। शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली। त्यामुळे सरकार यांच्या मागणीचा काय विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।